अमृत महोत्सव वर्ष 75 भारतीय संविधान गौरव दिनाचा आजचा हा निमित्त आपल्या सर्वांसाठी चिरस्मरणात राहील। आणि आज ही व्याख्यान कार्यक्रम जगदीशजी ओहळ ज्यांनी खरोखरच आपल्या सुंदर अशा प्रखर वाणीतून बाबासाहेबांचे विचार, त्यांनी केलेली एकंदरीत मेहनत, संविधानाची आत्तापर्यंतची बऱ्याचपैकी उजळणी त्यांनी आपल्याला करून दाखवलेली आहे। उपस्थित ॲडव्होकेट अमोलजी उगाडे साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी आनंद सुतार साहेब, संदेश बनसोडेजी, ॲडव्होकेट गणेशजी देशमुख, आमचे पुण्याचे सहकारी मित्र मनोज नाईक, प्रतीक जाधव, अश्वजित जगताप, रविकांतजी शिवशरण, विक्रमजी ढेपे, राजरत्न गुरु भैरवली, इथे उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मातांनो, संविधानाच्या नंतर खरं म्हणजे बोलायचं नाही, कारण मी ज्या संसदेमध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या एकंदरीत विचार आणि त्यांनी पुढच्या भविष्यातील भारत घडवण्यासाठी जे संविधान आपल्या या संसदेसाठी, पूर्ण देशासाठी समर्पित केलं आणि त्या ठिकाणी काम करण्याची संधी, म्हणजे 140 करोड जनतेतून फक्त 554 लोकांना मिळते आणि त्याच्यामध्ये तो भाग्यवान संजीव नाईक फक्त बाबासाहेबांच्याच मुळे त्या ठिकाणी पोहोचू शकला, याचा मला अभिमान आहे। मी जेव्हा पार्लमेंटमध्ये गेलो तेव्हा सर्वात पहिला कुठे गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली गेलो, त्यांना अभिवादन केलं आणि दुसरं बाबासाहेबांच्या चरणी तिथे नतमस्तक झालो की त्यांच्यामुळेच हा देश एका धाग्यात आणि अनेक मन्यांनी गुंतला गेलेला आहे। आणि म्हणून आज आपण सर्व भाग्यवान आहोत। जगदीशजींनी फार कमी शब्दामध्ये जास्त त्याचं या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे। सुतार साहेब मला सांगत होते की फार द्वेषामध्ये, आणि हा द्वेष असणं आवश्यक आहे, जिथपर्यंत जोश नसेल तिथपर्यंत माणसाचं रक्त खवळत नाही आणि ते खवळण्याची गरज या ठिकाणी व्यक्तीची आहे। आज आपण जोरदार टाळ्यांनी जगदीशजींचं या ठिकाणी कौतुक करूया आणि असे चांगले वक्ते ही समाजाची गरज आहे। आज आपण 26/11च्या अनेक बलिदान वीरांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करतोय। आज पार्लमेंटमध्ये सुद्धा तो कार्यक्रम झाला। मी त्या ठिकाणी नक्कीच सांगेन की काल बाबासाहेबांनी जो अधिकार दिला होता, म्हणजे खालच्यापासून वरती आणि वरच्यापासून खालच्याला, कारण आपल्या सर्वांना माहिती असेल की त्या काळामध्ये कुत्र्याला मतदान करायचा अधिकार होता, माहिती आहे तुम्हाला? हो, माथेरान माहिती आहे ना? माथेरान सर्वांना थंड हवेचं ठिकाण, कारण ब्रिटिश लोकांना जेव्हा फार ऊन लागायचं तेव्हा ते तिकडे जाऊन बसायचे। त्या माथेरानची नगरपालिका ही सर्वात जुनी नगरपालिका आहे। जेव्हा कायदे आले, नगरपालिका संविधान आली, म्हणजे आपल्या संविधानाच्या अगोदरचे ब्रिटिश संविधान, तर त्यावेळेस टॅक्स भरणाऱ्या माणसालाच मतदानाचा अधिकार आहे। मग हे काय करायचे तुम्हाला माहिती आहे ना? माथेरानला घोडे खूप आहेत। जर तुम्ही माथेरानला गेलात तर तुम्हाला तिथे माथेरानच्या सर्व पॉईंट्सना घोड्यांवरून घेऊन झालं होतं। तर तिथे मुंबईची लोक त्या ठिकाणी माथेरानला राहायचे आणि ते हॉटेलवाले, रेसकोर्सवाले, जेव्हा निवडणूक व्हायची नगरपालिकेची वॉर्डाची, तेव्हा मतदान कोण करायचा? तो घोडा करायचा। मतदान कोण करायचा? त्या जो हॉटेल मालकाचा कुत्रा करायचा। कोण करायचा? तर त्या ठिकाणी बकरी असेल तर बकरी करायची। म्हणजे भारतामध्ये माणसं राहत नव्हती असं समज त्या ब्रिटिश काळामध्ये होता, आणि तो अधिकार कोणाने दिला? तर आपल्या बाबासाहेबांनी। ही ताकद बाबासाहेबांची की एखाद्या ऐरोलीतल्या छोट्या घरात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकच मतदान, आणि मी नाव घेत नाही, त्याला सुद्धा एकच मतदान, बरोबर ना? आणि ही ताकद
आपण देशाची जर योग्यरित्या वापरली, कालच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टींचा पूर आला होता. आता कसला पूर आणि कसला महापूर मी सांगत नाही, परंतु त्याची ताकद जगदीची काल लोकांनी दाखवली. गणेशजी नाईकांना 7व्यांदा विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी पाठवलं आणि ही ताकद आमच्या या सर्व नवी मुंबईच्या ऐरोलीच्या लोकांनी दाखवली. मी तुमचं हात जोडून तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. ही ताकद आहे बाबासाहेबांची. आणि मला वाटतं की हे संविधान तुम्ही सांगितलं ही खरी गोष्ट आहे. आजकालच्या लोकांना रील बनवण्यामध्ये फार वेळ आहे, त्यांना व्हॉट्सॲप फेसबुकवरती ते केलं पाहिजे. शेवटी करमणूक ही आपली गरज आहे, परंतु जे संविधान जे तुमच्या हातात दिलं ना बाबासाहेबांनी, म्हणजे जे तुम्ही काय म्हणते सोशल मीडिया, तो सुद्धा बाबासाहेबांच्याच संविधानाने दिलेला अधिकार आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की ते करता करता आपण आपल्या संविधानामध्ये खरोखर जगलं पाहिजे. भारतासारख्या 140 कोटी देशांना एका लाईनमध्ये उभं राहून मतदान करून हे देशाचं एकत्व या ठिकाणी अखंडत्व आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आज सुद्धा जगातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की कसं काय घडतं बाबा, 140 करोड लोक या ठिकाणी अशाच पद्धतीने काम करतात लोकशाहीच्या माध्यमातून. ही खरोखर ताकद आज सुद्धा म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी हे जे आपले गोरे लोक आले होते त्यांनी राज्य केलं, तर त्यांना सुद्धा आज आश्चर्य वाटतं आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की त्याच पार्लमेंटचा पंतप्रधान हा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी पंतप्रधान बनला. ही सुद्धा बाबासाहेबांचंच देण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो की भारत हा आपल्याला अखंड आणि मजबूत जर ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. एकीचं बळ हे फार मोठं आहे. जसं भाऊंनी सांगितलं की हे संविधान कुठल्या धर्म, जात, पंथ, भाषा, वर्णासाठी नाही, हे माणुसकीसाठी आणि या देशातल्या राहणाऱ्या व्यक्तीसाठी बनवलेलं संविधान आहे. ते संविधान आपण मजबूत करूया म्हणजे देश मजबूत होईल. आणि हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना श्रद्धांजली राहील असा मी या ठिकाणी माझं व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम करतो. जय बुद्ध, जय भारत, जय भीमराव. धन्यवाद.